सांध्यापासून मांद्यापर्यंत सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला नोका व्हिडिओ पाहणा सर्वांची शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. सांध्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल सध्या तुमच्या माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय. जो सवाल आज सांध्यापासून बांध्यापर्यंत प्रत्येक कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय. ज्या सवालाच्या अनुसार अखेर ऑगस्ट महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा भाव हा होऊ शकतो 3,500 पार. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना ज्यांना यक्ष प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. ज्यांनी आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केले नाही त्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर ऑगस्ट महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय कांद्याचा दर हा होऊ शकतो 3,500 पार. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झाले सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे या ठिकाणी प्राप्त करूयात उत्तर. तर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दरपातळी आहे ती कांद्याची दरपातळी सध्या 2,000 रुपये प्रति क्विंटल पासून 2,300 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे. आपण जर बघितलं तर सातत्यानं मागच्या 8-15 दिवसामध्ये कांद्याचा भाव थोडासा वाढतोय, थोडासा घटतोय, पण एका रेंजमध्ये दिसतोय. मग ही रेंज ऑगस्ट महिन्यात तुटणार का? मग ह्या रेंजमधून कांदा बाहेर निघून काय 3,500ला गवसणी 31 ऑगस्टपर्यंत घालू शकतो का? चला या प्रश्नाचं उत्तर घेऊया. बघा मित्रांनो, कांद्याची दरपातळी अवलंबून आहे मागणी पुरवठ्याच्या गणितावरती. मागणी पुरवठ्याच्या गणिताचा जर विचार केला तर सध्याच्या कंडिशनला कांद्याची मागणी जबरदस्त आहे, दमदार आहे, जोरदार आहे. मग ही कांद्याची मागणी इथून 31 ऑगस्टपर्यंत कशी राहू शकते? तर लक्षात घ्या मित्रांनो, इथून कांद्याची मागणी 31 ऑगस्टपर्यंत अत्यंत जबरदस्त राहणार. कारण कांद्याचं उत्पादन कमी सर्वश्रुत आहे. याच्यामुळे आपण जर बघितलं तर सरकार, व्यापारी सगळेजण कांदा खरेदीच्या मैदानात उतरलेले आहे. आणि ही चढाओढ इथून 31 ऑगस्टपर्यंत सुद्धा सुरू राहणार आहे. म्हणजे कांद्याची मागणी जी सध्या दिसते त्याच्यामध्ये वाढच होणार, घट होण्याची अजिबात शक्यता नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट जर या ठिकाणी लक्षात घेतली तर आपण लक्षात घ्यायला हवं पुरवठ्याचं समीकरण. लक्षात घ्या मित्रांनो, दरवर्षी जेवढा पुरवठा या दिवसात होतो त्यापेक्षा बऱ्याच प्रमाणात या वर्षी पुरवठा हा ऑगस्ट महिन्यात घटताना दिसणार आहे. तब्बल हा पुरवठा 15 ते 25% घटू शकतो. याला भिन्न भिन्न कारणे. कर्नाटकमधून कांदा कमी येणार आहे, दक्षिणेतील राज्यातून कांदा कमी येणार आहे, खरीपचं उत्पादन सुद्धा महाराष्ट्रात होणार नाहीये. तर मग ह्या अनेक गोष्टी आहेत. आता तसं तर महाराष्ट्राचं उत्पादन झालं तरी ते उशिराने येईल, पण कर्नाटक आणि दक्षिणेतील राज्यातून काही येणार नाही. आणि रब्बीचं कांदा उत्पादन कमी आहे, शिवाय कांदा उत्पादक कास्तकार बांधव फार गतीनं ऑगस्ट महिन्यात कांदा काही विकणार नाही. तर ही महत्त्वाची कारणे आहेत की ज्याच्यामुळे ऑगस्ट महिन्यामध्ये कांद्याचा पुरवठा सुद्धा आपल्याला जवळपास 15 ते 25% घटताना दिसू शकतो. अशा परिस्थितीमध्ये इथून 31 ऑगस्टपर्यंत कांद्याची मागणी वाढत जाणार आणि पुरवठा घटत जाणार. याच्यामुळं कांद्याचा बाजारभाव इथून 31 ऑगस्टपर्यंत 100% आपल्या सर्वांना वाढताना दिसणार आहे. मग कांद्याचा बाजारभाव वाढणार, पण तो एवढा वाढणार की ज्यामुळे कांद्याचा भाव 3,500 होईल. चला समजावून सांगतो. लक्षात घ्या मित्रांनो, कांद्याच्या बाजारभावामध्ये 100% तेजी येणार आहे आणि या तेजीमध्ये कांद्याचा भाव हा सुरुवातीला 2500 पार आणि त्यानंतर 3,000ला सुद्धा गवसणी घालणार आहे. पण काही या ठिकाणी तज्ज्ञ म्हणत आहेत की कांद्याचा भाव 3,500 सुद्धा होणार आहे, परंतु कांद्याची ही दरपातळी आपल्याला 31 ऑगस्टपर्यंत दिसण्याची शक्यता थोडीशी कमी आहे. कांद्याचा बाजारभाव 3,500 होणार, पण त्यासाठी आपल्याला सप्टेंबर महिन्याची वाट या ठिकाणी पाहावी लागू शकते. मग अशा परिस्थितीमध्ये जर कांदा 3,500 पार हा ऑगस्ट महिन्याच्या 31 तारखेपर्यंत होणार नसेल
तर आपण कांदा विक्रीचं नक्की नियोजन कसं करायचं तर तुम्हाला सांगतो. एकदाच कांदा विकण्याच्या भानगडीत न पडता जर आपण सर्वांनी एक कांद्याचा भाव ठरवून टप्प्याटप्प्यानं तेजीमध्ये कांदा विक्री केली तर आपल्या सर्वांचा फायदा या ठिकाणी होईल. ज्यामध्ये कांदा विक्रीची सुरुवात आपण 2800 ते 3000 पासून करा आणि त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करा, ज्यामुळे होईल आपला या ठिकाणी खूप खूप फायदा. भविष्यात मग देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दरपातळी ही कशी राहील याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उद्याला हा व्यक्त करतो आपल्या सर्वांच्या मनापासून खूप खूप आभार.